पहिला चेंडू वाईट पा. केतन मोदळे साहेब खुश झाले, त्यांनीच पुरस्कृत केलं गोट्या अंपायर. आज डान्सिंग अंपायर त्याची अदाकारी सध्याच्या घडीला मैदानावरती. आणि यानंतर असेल कर्जत विरोधात खालापूरची लढत, ज्या लढतीकडे सर्वांचं लक्ष आज लागलंय. वेगवान चेंडू होता, गोलंदाजीसाठी दाखल झालाय तो आदम मुजावर. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले अष्टविनायक अमराई संघाची विजय पवार आणि त्याच्या साथीला आहे तो आदित्य. यस, गोट्या अंपायर डीजे मास्टर आपण रेडी राहा. पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर मात्र डॉट बॉल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता इथे करत असताना गोलंदाज आदम मुजावर. भन्नाट गोलंदाजी चालू आहे पाग. आज त्रिमूर्तीचं आयोजन आपण इथे पाहतोय. आकिब शेठ पाटील, केतनजी बामणे, राकेशजी दळवी या त्रिमूर्तीने साकारलेली स्पर्धा पुन्हा एकदा साहेबच 2024. त्यांचा पक्का निर्धार आहे की 2024 ला पुन्हा एकदा आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबच. ऑप्शनचा चॅनल पकडून इथे सध्या गोलंदाजी करतोय तो आदम मुजावर. भन्नाट गोलंदाजी इथे चालू आहे. भन्नाट स्पेल चालू आहे आदम मुजावरचा. अनेक मान्यवर मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, सर्वांचं सहर्ष स्वागत. कर्जत खालापूरचे दमदार आमदार, त्यांची देखील उपस्थिती अगदी थोड्याच वेळात आपल्याला मंचावरती लाभेल. आणि त्यांच्याच अखत्यारीत कर्जत विरोधात खालापूर हा शो मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यॉर्कर बॉल, बॅटचा स्पीड पहा विजय पवारचा, म्हणून सध्या चर्चेत असलेला खेळाडू विजय पवार. आदित्यने कॉल दिलाय, डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. पाहूया इथे गोट्या अंपायर बात करतोय की ना बात, नक्की काय गोट्या अंपायर. यस, इट्स रेफर टू थर्ड अंपायर. केतन मोदले यांचं खरं तर कौतुक करायला पाहिजे, ज्यांनी पुन्हा एकदा कर्जत तालुक्यामध्ये गोट्या अंपायरला आणले. मला असं वाटते लास्ट इयरला नेरळमध्ये देखील आला होता गोट्या अंपायर. फक्त संधी शोधतात की कधी एकदा चौकार षटकार मारतील, मग त्याचा डान्स आपल्याला पाहायला मिळेल. मूळचं नाव आहे शंकर धोत्रे. अनेक पंच अनेक गोष्टींसाठी ओळखले जातात. कोण डोक्यावरती अगदी म्हणजे डोके खाली करून वरती पाय करून डान्स करतात, परंतु गोट्या अंपायरची अदाकारी काही वेगळीच आहे. सध्याच्या घडीला मुख्य मंचावरती ते भाई गायकर साहेब उपस्थित झालेत आणि ते बॅटर आहे आउट. रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आदित्य. वेल डिसिजन बाय राजेश भोईर. अमराई संघाचे पुरस्कर्तेत आज योगेश देशमुख. परंतु सध्याच्या घडीला केतन मोधळे पुरस्कृत गोट्या अंपायरचा डान्स प्रत्येकाला इथे पाहायला मिळतोय. संदीप बोराडे आमच्या समवेत आहेत. बरेच मान्यवर उपस्थित झालेत, म्हणजे त्यांचं काम आता वाढलंय. लॉंग ऑफच्या दिशेने गुग्गू त्या ठिकाणी तैनात आहे. छोटा पॅकेट दादांचं विशेष लक्ष आहे, कारण हा देखील अंडरआर्म क्रिकेटर आहे चांगला. एक धाव इथे जोडली जाते. एका धाव संख्येने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. फक्त धावा दिल्या त्या मात्र 3. आम्ही या मुख्य मंचावरती करतोय. दरम्यान आपण पाहतोय आमचे सौभाग्यवती शुभांगीताई दिनेश कडू यांचं या ठिकाणी आगमन झाले आणि त्याच समय त्या ठिकाणी
पूनमजी शिर्के यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं दोघींचंही या मंचावरती सहर्ष स्वागत. अगदी आपण पाहतोय ना, मला आजही आठवतंय दिनेश कडू सर अगदी 40+ जे सामने झाले त्याच्यामध्ये मात्र त्यांनी सुद्धा फॉर्म भरलाय. शुभांगीताईंनी सुद्धा फॉर्म भरलाय आणि मरणोत्तर अवयदान ही संकल्पनाच फार मोठी होती. चला वळूया आपण कॉम्बॉक्सकडे. सुधीर पवार गेल्या मैदानावरती. रनआउटची विकेट गेल्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये आदम मुजावर, श्री 11 मोहाची वाडी, नरेंद्र गुमारे पुरस्कृत हा संघ. काय कामगिरी राहिली मोहाची वाडी संघाची. सन्माननीय मयूरजी पिसेकर यांच्या स्वर्गीय जगन्नाथ स्मृती पिसेकर या टोर्नामेंटमध्ये 5व्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पटकावलं. परंतु सध्याच्या घडीला आव्हान तगडे. विजय पवार बॅटची कडा घेतले, मागे आलाय चेंडू, शॉट फाईन लेगला. सुधीर पवार धावलाय, कदाचित रनआउट नाही. आता सुधीर पवार पोहोचलाय. काय घडले पहा मैदानामध्ये. हातातून चेंडू निसटला, वरती गेला, संधी मिळाली. सुधीर पवार तिथे त्वेषानं धावला, एवढ्या जोरात धावला की देहवलीतून डायरेक्ट आमराईत पोहोचला. एवढा वेगाने तो तिथे मात्र धावला. रनआउटची चान्स होती. अमोल चव्हाणला ठाऊक आहे सुधीर पवार सारखा महत्वाचा खेळाडू रनआउटच्या स्वरूपात बाद होणं म्हणजे सुंठे वाचून खोकळा गेला असता. डॉट बॉलची सांगता सेकंड ओव्हर मध्ये साजिद शेख. एक जबरदस्त ऑलराऊंडर समोर विजय पवार. कर्जत विरोधात खालापूर यानंतरची लढत. गोट्या अंपायरचा डान्स आज सर्वच पाहायला मिळते. बॉल हॅमर केलाय. विजय पवारची पॉवरफुल षटकार. गोवा येथे जी आपण दरवर्षी पाहतो सांगेम प्रीमियर लीग, त्या प्रीमियर लीग मध्ये देखील कमाल धमाल फलंदाजी त्याचबरोबर गोलंदाजी केली. ती विजय पवारने अनेक स्पर्धा त्याने आता गाजवल्यात आणि तोच ठोकतोय ते षटकार. 3 बॉलमध्ये 3 षटकार जर ठोकले तर मंगेश देशमुख यांच्याकडून तब्बल 3000 रुपयांचे कॅश प्राइज. फुलटॉस बॉल गॅप मध्ये स्ट्रोक आहे विजय पवार आणि ते मात्र चेंडू अडवण्यात यश मिळालंय. फक्त एकच धाव. जबरदस्त हा खेळाडू आहे. एका बाजूने विजय पवार, सुधीर पवार, दुसऱ्या बाजूने अमोल चव्हाण, साजिद शेख, आदम मुजावर अशी लढत सध्या तुम्ही पाहताय. कदाचित सागर सावंत, दादू आज अनुपस्थित आहेत या स्क्वॉड मध्ये की आहेत. यस, दादू आहे उपस्थित. स्वतःला मागे त्यांनी ठेवलंय कारण हे सध्याच्या घडीला चांगले खेळाडू कामगिरी करतात. लेदर बॉल रायगड टीमचं उपकर्णधार पद ज्याने भूषवलंय, जो अगदी भारत देश सोडून इतरही देशांमध्ये आपल्या तालुक्याचं नाव मोठं करतो ॲज अ क्रिकेटर. अनेक खेळाडूंना घडवण्याचं काम ज्या खेळाडूने केलंय तो अर्थातच सागर सावंत या टीमचा सदस्य आहे. अमराई टीमचा 2-1 धाव घेतली जाते. एकेरी धावसंख्येने स्कोर धावून पोहोचलाय 10 वरती. सध्या आपण स्क्रीनवरती पाहतोय सन्माननीय पप्पू शेठ थोरवे साहेब, त्याचबरोबरीने सन्माननीय भाई गायकर साहेब यांची उपस्थिती आज आपल्याला इथे लाभले. हॅलो. सुधीर पवारच्या प्रत्येक सिक्सरला वैभवजी सुरावकर यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज असेल. धावसंख्या ती मात्र 10. सुधीर पवारचा फटका, परंतु हवेत आहे बराच काळ चेंडू. जज करतोय फिल्डर, दूर राहिला थोडा. जजमेंट इथे चुकीचं झालं. 2 धावा इथे खात्यात जोडल्या जातील. जिथे 26-25 धावसंख्येसाठी संघर्ष केला जातोय तिथे एक धाव महत्वाची आहे. आदरणीय सचिनजी बालेराव आणि आदरणीय गणेशजी धन्नावडे यांना विनंती की आपण मंचावरती यायचंय. आपल्या सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. कर्जत विरोधात खालापूर या सामन्यानंतरची लढत असेल आणि कर्जत विरोधात खालापूर अशी लढत उद्या देखील नंदनपाडा येथे जी स्पर्धा आहे नाईट टुर्नामेंट आहे तिथे देखील ठीक 9 वाजता. येस
समीर या षटकानंतर जरा माझ्याकडे वळा तुम्ही. किती बॉल बाकी आहे? येस. धाव संख्या 12. फुल टॉस बॉल. मिड विकेटला फिल्डर तैनात आहे. फक्त एकच धाव आणि 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. धावफलकावरती धाव आहेत त्या अष्टविनायक आमराई संघाच्या 1 बाद 13. तंतोतंत असा कोणताही उद्देश नव्हता. आदिवासी बांधव कोणत्याही प्रकारची मने दुखावली जातील हा हेतू पुरस्कार वक्तव्य कधीच केलं जात नाही, परंतु कधी कधी अशा गोष्टी घडतात की भावना दुखावल्या जातात. तर भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यासाठी आम्ही सर्वजण दिलगिरी व्यक्त करतो. कारण माफी मागणारा हा मला असं वाटते हा फार महत्त्वाचा आहे. आणि आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही ते सहर्ष स्वागत करतोय. त्यांना देखील ठाऊक आहे त्यांचाही खेळ बहरतोय आणि अनेक खेळाडू देखील आदिवासी अगदी आपल्याला प्रामुख्याने अनेक ठिकाणी खेळायला पाहायला मिळतात. आपला मोपाडा वाडीचा काय खेळाडू, त्याचं नाव प्रवीण शुभम नाईक, जबरदस्त खेळाडू. प्रशांत पवार असे इकडे मोहन पारधी देखील आहे, प्रकाश पारधी देखील आहे. असे अनेक खेळाडू आहेत, त्यांचंही स्वागत. संदीपजी करुणक यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती यायचंय. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मॅचकडे आपण लक्ष देऊया. तिसऱ्या षटकाला इथे झाला प्रारंभ आणि 1 धाव इथे जोडली गेले. मंचावरती सन्माननीय भाई गायकर साहेब उपस्थित आहेत, सन्माननीय पप्पू शेठ तोरवे साहेब उपस्थित आहेत, अनेक कार्यकर्ते या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मुस्तकीन आलाय गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकात. यानंतरची लढत असेल. हे 5 सोमनाथजी वाघमारे देखील आहेत, जे कर्जत प्रीमियर लीग आदिवासी प्रीमियर लीगचं आयोजन करतात. दरवर्षी त्यांचा संघ देखील खेळतो आणि या क्रिकेटला शिस्त कोणी दिली असेल तर ते आदिवासी बांधवानेच दिलेली आहे. ओळे येथे जी स्पर्धा झाली होती, जबरदस्त काम त्यांनी केलं होतं. मुस्तकीन तिसरं षटक 1 धाव. धाव संख्या ती मात्र 14. विजय पवार वरती आता सर्वांच्या नजर आहेत, जो महत्वाचा खेळाडू या मॅच मधील. गोट्या अंपायर कडे दाद मागत असताना बॅटर आणि यस, इट्स अ व्हाईट बॉल. हा, आता सगळेजण खुश होत आहेत. गोट्याला देखील चान्स मिळत नाहीये, चौकार षटकार येत नाहीये. त्याचबरोबर चौकार षटकार आले तर त्याचा डान्स पाहायला मिळेल. भन्नाट गोलंदाजी मुस्तकीन कडून. पहा, विजय पवार, सुधीर पवार, सध्याच्या घडीला अष्टविनायक आमराई थोडी बॅकफुटलाय. नेक्स्ट मॅच खरं तर अनेक खेळाडूंचं लक्ष लागलंय. पुन्हा एकदा बॅटरला बीट केलाय. या धावा इथे होत नाहीयेत, फक्त धावा आहेत आतापर्यंत 15. 26 पर्यंत जरी हा संघ पोहोचला, 26, 27 किंवा 30च्या आसपास, तरी सुद्धा मजा येऊन जाईल. स्पर्धेचे शिल्पकार आमची त्रिमूर्ती राकेशजी दळवे, अकिब पाटील, केतनजी बामणे यांनी पुरस्कृत केलेली स्पर्धा. स्वप्न होतं केतन बामणे यांचं की माझ्या दहिवली गावात क्रिकेट स्पर्धेचं आयोजन व्हावं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम राकेश दळवे आणि त्याचबरोबर अकिबजी पाटील साहेबांनी ते केलेलं आहे. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय सचिनजी बालेराव यांचं आगमन झालंय. विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचे. त्याच समेत त्यांचे सहकारी उपस्थित झालेत, त्यांना सुद्धा विनंती की आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. पंचांनी ते नो बॉल घोषित केला आहे
आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू इथे घेतलाय. अगदी महत्वपूर्ण सन्मानाकडे जरा जाऊया आपण. या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती राजकारणातलं धुरंधर व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने रायगडमध्ये त्यांच्या नावाची फार मोठी चर्चा आहे. अर्थातच शिवसेना उपजिल्हा प्रमुख भाई गायकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या स्पर्धेच्या त्रिमूर्ती अर्थातच केतनजी बामणे, राकेशजी दलवे आणि आकिब पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्माननीय भाई गायकर यांना सन्मानित करायचंय. या मुख्य व्यासपीठावरती त्यांचा सन्मान सोहळा पार पडला जातोय. शिवसेना उपजिल्हा प्रमुख रायगड आदरणीय भाई गायकर यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी पार पडला जातोय. अगदी या त्रिमूर्तींनी जो चंग बांधलाय, खऱ्या अर्थाने ही स्पर्धा त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतली आणि या जबाबदारीची जाणीव आणि त्याच माध्यमातून हे समाजकार्याचं व्रत खऱ्या अर्थाने त्यांनी घेतलंय. आणि इथे भाई गायकर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. अगदी त्याचबरोबर जास्त काही म्हणणार नाही, फेअर डिलिव्हरी येस फेअर डिलिव्हरी अगदी काही म्हणणार नाही, परंतु इथे सन्मान सोहळा जरूर चालू आहे. आणखी एका व्यक्तिमत्वाचा सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. आपण पाहतोय खऱ्या अर्थाने त्रिमूर्ती, मी मगाशी शब्द वापरला, तोरवे घराण्यांचे त्रिमूर्ती आणि त्याच्यानंतर या त्रिमूर्तींनी केलेली कमाल. अगदी भावासारखे मित्र आणि मित्रासारखे भाऊ असे म्हणायला हरकत नाही. ते पप्पूशेठ तोरवे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती त्रिमूर्तींच्या शुभ हस्ते केला जातोय. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला यूट्यूब लाईव्ह स्पॉन्सर केलं गेलंय ते पप्पूशेठ तोरवे, उद्योजक जगतातलं फार मोठं नाव. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. केतनजी बाबणे, आकिबजी पाटील, राकेशजी दलवे यांच्या शुभ हस्ते आज सन्मान सोहळा आपण पाहतोय केला जातोय. अगदी आणखी एका महत्त्वपूर्ण सन्मानाकडे जरूर जाईल. ज्यांनी खऱ्या अर्थाने मंचावरती पाऊल ठेवलं आणि खेळाडूंमध्ये एक नवचैतन्याची लाट आणली, पारितोषिकांची खैरात ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली. अगदी उद्योजक जगतातलं आणखी एक नाव प्रणवदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. अर्थी आपण पाहतोय प्रणवदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. चला फोटो सेशन होईल पहिला. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे पाहिजे तितका फटका बॅटवरती आला नाहीये. दरम्यान जर पाहायला गेलं तर या ठिकाणी फोटो सेशन झालंय. अगदी या ठिकाणी प्रणवदादा पाटील उपस्थित आहेत. यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. विनंती करेल त्रिमूर्तींना की प्रणवदादा पाटील यांना या ठिकाणी सन्मानित करायचंय. जसे मंचावरती आले आणि पारितोषिकांची खैरात ज्यांच्या माध्यमातून झाली, फार मोठा स्ट्रोक लावला. डायरेक्ट आल्या आल्या म्हणाले षटकारांसाठी 5,000 आणि विकेटसाठी 5,000. बॅक टू बॅक 3 षटकार आणि बॅक टू बॅक 3 विकेट. संदीप, जे प्रति पंढरपूरचं जे काम आहे, संपूर्ण जो बाजूचं काम ज्यांनी केलेलं आहे ते प्रणव पाटील साहेब आहेत. अगदी अगदी क्षेत्रातील खूप मोठं आणखी एक नाव. धन्यवाद. आणि वळूया आता मात्र या ठिकाणी समालोचन कक्षाकडे. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय अशोकजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. फाईन लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतो आणि ते चेंडू चाललाय चौकाराच्या दिशेला आणि या 4 धाब्याने स्कोर धावून पोहोचलाय अष्टविनायक अमराई संघाचा. 24 धावा झाल्यात. स्कोर पोहोचवतो 24 धावा झाल्यात अमराई संघाच्या.
या ठिकाणी आपण पाहतोय सचिनजी भालेराव उपस्थित आहेत. अर्थातच BSP जिल्हा अध्यक्ष यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. सचिनजी भालेराव, अगदी जरा प्रेक्षकांची सुद्धा जरा माफी मागूया, कारण व्यासपीठ इतकं गजबजलेलं आहे. समजू शकता आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचत आहेत, परंतु व्यासपीठ तितकं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. सचिनजी भालेराव BSP रायगड जिल्हा अध्यक्ष यांचा सन्मान या मंचावरती केला जातोय. दहिवलीतील जे वरिष्ठ ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित असतील त्यांनाही विनंती आहे की आपण देखील मंचावर त्याच समेत या ठिकाणी आदरणीय योगेशजी देशमुख उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. योगेशजी देशमुख, आमराई संघाची 29 त्याच समेत या ठिकाणी मंगेशजी देशमुख उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. प्रतीकजी खोत, प्रतीकजी खोत, येस. त्याच समय त्या ठिकाणी अक्षयजी कानविलकर उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर अष्टविनायक अमराई संघाची धावसंख्या आहे 32. 33 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय श्री11 मोहाची वाडी संघाच्या विरोधात. 33 धावा करायचे श्री11 मोहाची वाडी संघाला. आणि इट्स ओव्हर टू संदीप सर. टीमला विनंती असेल आपण आपल्या स्क्वॉड सहित तयारीत राहायचंय, कारण आपला टॉस हा मैदानात केला जाईल आणि मान्यवर सुद्धा मैदानात उपस्थित होतील. कर्जत आणि कालापूर दोन्ही तयारीत राहायचंय आपण. यानंतर आपली कर्जत कालापूरची मॅच असेल. लाईन अप करून जायचं हे मात्र लक्षात ठेवा. संकेतजी देशमुख यांना विनंती की आपण मंचावरती यायचंय. कर्जत आणि कालापूर स्क्वॉड चला मंचाच्या समोर या. संकेतजी देशमुख यांना विनंती की आपण मंचावर या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. दरम्यान माझ्याकडे खऱ्या अर्थाने भली मोठी नावांची लिस्ट आहे. अगदी मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचं नाव घेऊन शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो. अर्थातच संकेतजी वायकर, केतनजी मोदले, अर्थातच त्याच्यानंतर मंगेश देशमुख उद्योजक, योगेशजी देशमुख, प्रणयदादा पाटील, प्रज्योत घोसालकर, समीरजी शिंदे, मोहनजी सालोके, रवी सविते, निलेश सुरबे, सर्वांचे शब्द सुमनांनी स्वागत करतो. कारण अगदी जी मॅच कुशल मोमेंटवरती आहे. बलाढ्य कर्जत तालुक्यातील दोन्ही टीम आपण पाहतोय आणि थोड्याशा कमेंटच्या माध्यमातून थोडा प्रेक्षक वर्ग थोडा नाराज होतोय. त्याबद्दल त्यांच्याकडे पण थोडीशी क्षमा जरूर असेल आमच्या मंचावरून.
अगदी दोन्ही टीम चला कर्जत आणि कोल्हापूरचा जो स्क्वॉड आहे त्यांना विनंती की आपण स्टेजच्या दोन्ही बाजूला यायचंय. अगदी आपण पाहतोय बहारदार व्यक्तिमत्व मैदानातून अगदी एक डॅसिंग एंट्री जरूर पाहायला मिळते. आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी बॉल पुरवलेत ते सनीदादा चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांना विनंती की आपण मंचावरती यायचंय. त्याच समेत या ठिकाणी राकेशदा म्हात्रे उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. अर्थातच सनीदादा चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. उपतालुका अधिकारी विनंती असेल आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. चला ऑफिशियल आपण मॅचला सुरुवात करा. या ठिकाणी आदरणीय मनोज बोडके शहर संघटक उपस्थित आहेत. त्यांना यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. चला मॅच कडे वळूया आपण. हॅलो, सर्व पाहुण्यांचं स्वागत या मुख्य मंचावरती संपन्न झालंय असं आपण गृहीत धरूया. आणि आता मॅचच्या दिशेने आपण वळतोय. पुन्हा एकदा साहेबच 2024 आमदार चषक, 24 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज. अमोल चव्हाण समोर विजय. पहिलाच बॉल चॉप केलाय. गलीमध्ये चांगली फिल्डिंग, एक धाव फलकावरती जोडली जाते. या अगोदर जे हनुमान ढवळेपाडा टीमने 2 मॅचेस जिंकल्यात. टॉप 5 मध्ये नेरलपाडा, छत्रपती
खराब कामगिरी फिल्डिंग मध्ये. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार डीजे. तुम्हाला ठाऊक आहे का, हा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचा सच्चा कार्यकर्ता आहे. कित्येक वर्षांपासून एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या अगदी जवळचं नाते त्यांच्या समवेत. चौकार आणि या चौकाराने यस सन्माननीय दिनेशजी कडू साहेबांकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज इथे देण्यात येईल काही गोट्या अंपायरला. सन्माननीय पप्पू शेठ थोरवे यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज. पप्पू शेठ थोरवे आहेत म्हणजे पारितोषिक दिनेश कडू यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. हा चौकाराची स्टाईल पहा. पुढच्या मॅचमध्ये संपूर्ण मॅच करायचे 10 ओव्हर. कर्जत विरोधात खालापूर. स्टॅमिना ठेवा. यस निश्चित तुम्ही त्यासाठी चाला तिथे. नो टेन्शन. धाव संख्या 5. पाटला केला होता चेंडूचा. व्हाईट बॉल. मला प्रश्न पडलाय संदीप बोराडे, जर का कैलास कोळंबे सारखा अमोल चव्हाण त्याच्या जागी असता तर. बस बाकी काय नाही. धाव संख्या 6. वेगवान चेंडू होता विजय पवार. विजय पवार हे नाव देखील आता खूप चर्चेत राहिले. सागर सावंत सध्या मिडॉनच्या पोझिशनला आहे. या खेळाडूची चर्चा सातत्याने का होते, कारण कर्जत तालुक्याचं नाव नुसत्या आपल्या महाराष्ट्रात नाही तर देशात नाही तर भारत देशाच्या बाहेर जाऊन सुद्धा लेदर बॉल क्रिकेट आणि अनेक क्रिकेटपट्टू घडवण्याचं काम ज्याने केले तो सध्या मैदानात आहे. फुल टॉस बॉल स्वीप केलाय. बॉल जाईल सीमारेषा पार. गुगगुच्या बॅट साहेब उपस्थित आहेत ज्यांनी पुरस्कृत केलंय गोट्या अंपायरला. आणि त्रिमूर्तीची कमाल आहे. जे स्वप्न पाहिलं होतं नाही, तिसऱ्यांदा ते बोललेत आता मंचाच्या समोर येऊन, मी पैशासाठी आलेलो नाहीये, फक्त टाळ्यांसाठी आलोय. मग या बक्षिसाचं करायचं काय. अशी समालोचन माझं ऐकलं तर मला देखील कमेंट येतील, हा कधी वळला इकडे. येस षटकार मात्र इथे इशारा केलाय गोट्या अंपायरने. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेऊ नका. फलंदाज मात्र इथे बाद होतोय.
तोरवे साहेबांच्या नावानं भरवण्यात आलेली स्पर्धा आणि या स्पर्धेचं स्लोगनच आहे. त्रिमूर्तींनी ठरवलं होतं आमदार चषक अनेक ठिकाणी होतात परंतु काहीतरी वेगळं पाहिजे, पुन्हा एकदा साहेबच. हा निर्धार घेऊन ही त्रिमूर्ती अर्थातच केतनजी बामणे, राकेशजी दळवे आणि आकिब पाटील. खरं तर केतन बामणे यांचा उच्चार आम्ही केला तर आता 17 तारीख आहे ना की 18 झाली नाही झाली अजून, म्हणजे 1 वर्ष पूर्ण झाला पक्ष प्रवेश होऊन, अद्यापही झालेला नाहीये. 365 दिवस आपण पकडू आणि 1 वर्षाच्या आत एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन त्यांनी मात्र आमदार साहेबांच्या नावानं केलेलं आहे. चांगला चेंडू विजय पवारचा डॉट बॉल इथे मात्र संपन्न होतोय. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय आणि धावफलक आहे 33चा पाठलाग चालू असताना 18 बॉल धावा करायचे त्या मात्र आता 21. 18 चेंडू 21 धावा संख्येची गरज. आपल्यात अगदी नेरल चॅम्पियन्स लीग ही देखील स्पर्धा, नेरल परिसर चॅम्पियन्स लीग, त्यामध्ये आयकॉन प्लेयर आहेत बरोबर राजेंद्र भोईर आणि कर्जतचेच आयकॉन प्लेयर आहेत. कर्जत परिसरातील आयकॉन प्लेयर आहेत, बाहेरचे काही आयकॉन प्लेयर आहेत, नेरलचे काही आयकॉन प्लेयर आहेत. त्यामध्ये सागर सावंत देखील राजेंद्र भोईर यांच्या टीममध्ये ॲज अ आयकॉन प्लेयर मात्र खेळणार आहे अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. त्याचबरोबर निकेश राऊत आहे तिथे. जरी शिवसेनेची जरी स्पर्धा असली तरी सुद्धा अगदी आपण पाहतोय की मनसे जिल्हाध्यक्ष चषक, कारण सहकारी आहेत जितेंद्रभाई पाटील आमदार साहेबांचे, आमदार साहेब देखील तिथे उपस्थित होतात प्रत्येक वर्षी. त्यांची देखील स्पर्धा 4, 5, 6, 7, 8, 9 मार्चला मात्र आलेली आहे. संदीप येस, नक्की आपण या स्पर्धांकडे जरूर जाऊया. परंतु या ठिकाणी जर पाहायला गेलं ना तर आता प्रणवदादा पाटील ज्यांनी आल्या आल्या मंचावरती आग लागली होती, खरं म्हणायला गेलं तर फटाक्यांची माल आणि बॉम्ब कसे फोडायचे हे त्यांना चांगलं माहिती आहे. आता त्यांना राहत नाहीये, ते सुद्धा सांगतायत की मंचावरून असं काही करा की जेणेकरून इथे विकेट वारंवार विकेट आल्या पाहिजेत, वारंवार सिक्सर आले पाहिजेत. ते सांगतायत की आता मी जे 5,000 लावलं होतं प्रत्येक म्हणायला गेलं तर आता 3 सिक्सरसाठी त्याच्यात वाढ झाले, दुपटीने वाढ, म्हणजे 3 सिक्सरसाठी बॅक टू बॅक 10,000 रुपयांचं कॅश प्राईज असेल आणि बॅक टू बॅक 3 विकेटसाठी 10,000 रुपयांचं कॅश प्राईज. अगदी प्रणवदादा पाटील फार चांगलं सध्या सांगतायत की सध्या मला वेळ होतोय परंतु मॅचमध्ये कोणताही फील्ड बॅटर असं नाहीये, बॉलर असं नाहीये की जो एक पारितोषिक कमवेल का. 18 चेंडू 21 धावांची गरज. अमोल चव्हाणचा फटका फसला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. गोलंदाज क्षेत्ररक्षक धावतोय परंतु 2 धावा इथे नक्कीच कंप्लीट मात्र केल्या जात आहेत. प्रत्येक धाव इथे महत्त्वाची आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 12, त्यानंतर पहिल्या चेंडूवरती 2 धावा गोलंदाजीसाठी दाखल झालाय तो निलेश चव्हाण. चांगला गोलंदाजी अष्टविनायक अमराई संघाचा. खरं तर आता प्रणव पाटील साहेबांनी पारितोषिक प्रेक्षकांना लावलं पाहिजे, म्हणजे सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला तर 100-200 रुपयाचं पारितोषिक त्यांनी प्रेक्षकांना द्यायला हवं. यस 200 रुपये, यस हे पारितोषिक पहा. प्रेक्षक सीमारेषेच्या बाहेर आपण झेल घेतला प्रेक्षकाने किती 1000 रुपयांचं कॅश प्राईज. क्या बात आहे. आता प्रेक्षकांची इन्व्हॉल्वमेंट होईल. पहा राकेशजी दळवी साहेब अगदी सन्मानपूर्वक भाई गायकर यांच्या समवेत, कारण त्यांनी रजा घेतली या स्पर्धेतून. फुल टॉस बॉल, बॉल स्वीप केलाय स्क्वेअर लेगला, गॅप शोधले अमोल चव्हाणने, बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकार. कर्जत विरोधात खालापूर दोन्ही टीमच्या स्क्वॉडला आम्ही विनंती करतोय की आपण स्टेजच्या दिशेने या. संजय सोळंकी आणि अमोल भोईर कॅप्टन्स आपापल्या टीमला घेऊन त्वरित स्क्वॉड घेऊन आपण मंचासमोर यायचंय. कुणाल कदम कॅप्टन, एक नाव जे ऍड करतो आम्ही कुणाल कदम. कोतवाल नगर शाखा प्रमुख सतीजी जाधव यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती यायचंय. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. अगदी दोन्ही टीम नाही ते तसं आज होणार, ते कर्जत आणि कालापूरची मॅच आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे पाहावं लागेल. आता सिंगल मात्र इथे घेतली जाते. स्कोर जाऊन पोहोचलाय श्री 11 मोहाची वाडी संघाचा 19 वर. धावसंख्या 19, 33चा पाठलाग करायचे. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढले आणि प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे पहा. सीमारेषेच्या बाहेर जेल घेतला तर प्रणव पाटील साहेबांकडून 1000 रुपयांचं कॅश प्राईज.
पहा संदीप बोराडे स्कीम आपल्यासाठी पण चालू आहे. आता चौकार षटकारांची वाट पाहतील प्रेक्षक वर्ग देखील. 14 धावांची गरज. आदम मुजावर आणि अमोल चव्हाण. नरेंद्र गोमारे पुरस्कृत आसंग श्रीलेवन मोहाची वाडी विरोधात अष्टविनायक अमराई. 19 धावा. आदम मुजावरचा फटका. लॉंग ऑनला फिल्डर आहे आणि पहा तिथे बॅनर वरती चेंडू जाऊन आदळलाय. षटकार. प्रेक्षक तयारच होते. 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. सीमारेषेच्या बाहेर झेल घेतल्यानंतर प्रणव पाटील साहेबांकडून. बांधकाम क्षेत्रातील खूप मोठं नाव प्रणव पाटील. बॅट चिकडा शॉट तडम्यानला चेंडू आलाय. डॉट बॉल. गरज होती. निलेश चव्हाणचं षटक इथे समाप्त झालंय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33चा पाठलाग चालू असताना धावसंख्या झाली 25. 12 चेंडू आणि 8 ची गरज. अमोल भोईर कर्जत टीमला लीड करतो आणि खालापूर टीमला लीड करतोय संजय सोळंकी. दोन्ही टीमला आम्ही विनंती करतोय की मंचाच्या समोर आपण यावं. थोड्याच वेळात आमदार साहेबांचं आगमन या क्रीडा मंचावरती होईल आणि त्याचबरोबर कर्जत नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक कार्यसम्राट नगरसेवक संकेतजी भासे यांचं देखील आगमन या मंचाच्या दिशेने होईल आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये कर्जत विरोधात खालापूर ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. त्रिमूर्ती हा एक चित्रपट होता. पप्पू शेठ थोरवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्रिमूर्तीमध्ये शाहरुख खान त्याचबरोबर जॅकी श्रॉफ अनिल कपूर अशी त्रिमूर्तीने 1995ला तो चित्रपट आला होता. गाजला होता तो चित्रपट आणि आता मात्र आमदार चषक गाजवण्याचं काम मात्र या त्रिमूर्तीने केलंय. केतन बामणे त्याचबरोबरीने आकिबजी पाटील साहेब, राकेशजी दळवी. केतन बामणे यांचं स्वप्न पूर्ण झालंय. 1 वर्ष फक्त झालाय पक्ष प्रवेश करून आणि तब्बल 1 लाखाची स्पर्धा आमदार चषकाच्या निमित्ताने ते मात्र घेऊन आलेत. समालोचन कक्षामध्ये वैभवजी सुरावकर आहेत. खरं तर त्यांची ओळख आहे स्कूटीवरचा नेता वैभवजी सुरावकर यांची ओळख आहे. त्यांचे सर्व साथीदार. पुढच्या वर्षी 2 लाखाची स्पर्धा नाही. कर्जतचा खरोखरच स्विच इट खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू डॉट. 8 ची गरज आहे. 12 चेंडू 8 म्हणजे आता धावा रोखणं फार गरजेचं आहे. अजय आणि मागच्या मॅच मध्ये की अगोदरच्या मॅच मध्ये 12 चेंडू 8 धावा देखील झाल्या नव्हत्या म्हणजे ते सिंगल डबल महत्वाची आहे. 1 ओव्हरला 4 देखील झाल्या नव्हत्या अशी माहिती राजेंद्र बोर पोहोचवतात. 11 चेंडू 8 ची गरज. सिद्धेशजी खानविलकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर रोहित शेठ ओसवाल. नुकताच मोरे साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. सनी चव्हाण साहेब देखील उपस्थित आहेत. अमोल चव्हाण म्हणजे सेन्सिबल क्रिकेटर आहे. कूल माइंड क्रिकेटर आहे. डोक्यावरती बर्फ ठेवून या कडाक्याच्या थंडीमध्ये सध्या तो फलंदाजी करतोय. शांत संयमाने इथे 1 धाव आपल्या टीमच्या खात्यामध्ये जोडतोय. एकरी धाव स्कोर आहे ते 26. 7 धावांची गरज. थोड्याच वेळात आमदार साहेबांचं आगमन या क्रीडा मंचाच्या दिशेने होईल ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहतोय. आमदार साहेबांचं आगमन संकेतजी भासे साहेबांचं आगमन इथे होईल. त्याचबरोबर नदीमजी खान साहेब शहर संघटक या स्पर्धेचं 2य क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पुरस्कृत केलं. यूट्यूब लाईव्ह आम्हाला पुरस्कृत केलं आदरणीय पप्पू शेठ थोरवे साहेब. सिद्धेशजी खानविलकर साहेबांनी देखील आम्हाला पारितोषिक इथे पुरस्कृत केले. त्याचबरोबर ओसवाल साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. रोहित शेठ ओसवाल साहेब ज्यांनी या ट्रॉफी आम्हाला दिल्यात. वैभवजी सुरावकर साहेबांनी देखील 4th क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केले. ते गडबड झाली होती परंतु आदम मोजू अगदी आदम मात्र तिथे पोहोचला. आदम मुजावर डॉट बॉलची होते ते सांगता स्कोर आहे 26. धावा करायचे त्या मात्र 7 चेंडू शिल्लक आहेत ते 8. आता मॅच मध्ये
बजावले. अजयने फक्त एकच धाव दिले. 8 चेंडू 7 धावांची गरज. गोट्या अंपायर देखील संधी शोधताय, कधी मला चान्स मिळतोय. पारितोषिकं पटकावलीत त्यांनी, त्यांना खरं तर टाळ्याच पाहिजेत असं ते म्हणतात. 8 चेंडू 7 ची गरज. वेगानं हा मात्र चेंडू निघून गेला. इथे विकेट कीपर कडून झाले मिस्टेक आणि एक धाव. बाईची येऊ दे, डोक्याला लागून येऊ दे, पायाला लागून येऊ दे, हाताला लागून येऊ दे, नाही तर बॅटला लागून येऊ दे, एक एक धाव इथे महत्वाची आहे. लेग बाईज की बाईज? बाईज का? अच्छा, करंट लागला वाटते. एक धाव. धाव फलक 27. 6 धावांची गरज. आता शेवटचं षटक बाकी आहे आणि मोहाची वाडी संघाला 6 चेंडू मध्ये 6 धाव संख्येची गरज आहे. सामना फिरवण्याचं काम. 12 चेंडू 8 धावांची गरज होती आणि अजयने षटक टाकलं. फक्त एकच धाव त्याने दिले. लेगबायची एक धाव म्हणजे एक्स्ट्रा मध्ये ती काउंट केली जाईल. आता इक्वेशन 6 चेंडू 6 ची गरज आहे मोहाची वाडी संघाला अष्टविनायक आमराई संघाच्या विरोधात. सोळंकी या टीमला लीड करतोय. घातक गोलंदाजी आहे. या वर्षातील कर्जत खालापूरचा विचार केला, केपीएल मध्ये जी मॅच झाली त्या मॅच मध्ये संजय सोळंकीने तो सामना जिंकला खालापूर टीमने. आणि नमो चषकला जी मॅच झाली तिथे कर्जत टीम जिंकले. आणि उद्या नंदनपाडाला रात्री 9 वाजता देखील कर्जत विरोधात खालापूर आहे. उद्या प्रवीण दुगाडे तिकडे आहेत कर्जत विरोधात खालापूरसाठी. या मॅचला देखील आहेत. काही खेळाडू आताच तिकडे गेलेत खालापूरचे. आज वैभव थेर देखील असता कर्जतचा, परंतु नंदनपाड्याला मॅच आहे त्याची. यस, कर्जत खालापूर होते ही चांगली गोष्ट आहे. ठाणा रायगडने देखील सुळसुळाट केला होता. हा मनसे चषकला देखील कर्जत विरोधात खालापूर असा सामना होईल, परंतु तो फुल स्क्वॉड असेल कदाचित. 8 मार्चला ती मॅच असेल. चला, 6 चेंडू 6 धावांची गरज. पाहुण्यांचं इथे आगमन होत आहे. सहर्ष स्वागत सर्व पाहुण्यांचं. संदीप, आता पाहुण्यांचं स्वागत करा कारण मॅचही तेवढीच खतरनाक आहे. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय पंकजी पवार यांचं आगमन झालं. यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. कर्जत प्रीमियर लीग मध्ये एमर्जिंग प्लेअरच्या धाव अगदी रेस मध्ये असलेला खेळाडू आदित्य जाधव. सहा चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. ऑन साइडला मिड विकेटला फटका खेचला. एकच धाव या चेंडूवरती घेतली जाते. 5 चेंडू आणि आता 5 धावांची गरज आहे. थोड्याच वेळात कर्जत खालापूरचे लोकप्रिय लोकसम्राट दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ तोरवे साहेबांचं आगमन या क्रीडा मंचावरती होईल. त्रिमूर्तीने आयोजित केलेली स्पर्धा राकेशजी दळवी विभाग प्रमुख, आकिबजी पाटील अल्पसंख्याकाचा कर्जत शहराचा चेहरा आणि युवा सेनेचा दहिवलीचा चेहरा अर्थातच केतनजी बामणे यांनी पुरस्कृत केलेली स्पर्धा. 5 चेंडू 5 धावांची गरज. अजय दिघे यांचा डीजे या संपूर्ण स्पर्धेसाठी. जबरदस्त सामना इथे रंगतोय. मंचावरती पप्पू शेठ तोरवे साहेब उपस्थित आहेत. अनेक मान्यवर उपस्थित आहेत. प्रणव पाटील यांनी पारितोषिक लावलंय. सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला प्रेक्षकांनी तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. गोलंदाजीसाठी आदित्य जाधव समोर अमोल चव्हाण. अमोल चव्हाण आदम मुजावर. 5 चेंडू 5 धावांची गरज. कोण जिंकेल हा सामना? श्री 11 मोहाची वाडी की मात्र अष्टविनायक आमराई? दिलखेचक सामना सध्याच्या घडीला. ऑन साइडला बॉल भिरकावला क्षेत्ररक्षक आणि त्याच्या डोक्यावरून बॉल फेकून दिलाय. खेळ खल्लास केला अमोल चव्हाणने. षटकार.
आमदार साहेबांचं आगमन या क्रीडा मंचाच्या दिशेने होणार आहे. त्याचबरोबरीने कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय संकेतजी बासे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होतील. मॅन ऑफ द मॅच अमोल चव्हाण. येस कर्जत आणि खालापूर दोन्ही टीमला आम्ही विनंती करतोय की आपापला स्क्वॉड घेऊन आपण समोर यायचं.